महाराष्ट्र बघेल खुदा पहाड निकला चुवा, मागच्या वेळेस तसंच झालं। हे आता पहाड खोदायला गेलेत आणि उंदीर आणणार आहेत। ज्याचं नेटवर्थ 5 कोटीचं नाही त्याच्या नावाने हजारो कोटीची गुंतवणूक मागच्या वेळेस दावोसमध्ये दाखवली। ज्या फॉरेन कंपन्या दाखवल्या होत्या त्या इंडियन कंपन्या निघाल्या। ही जगलरी कशासाठी, ही बनवाबनवी कशासाठी, हा बोगसगिरी कशासाठी? महाराष्ट्राच्या जनतेला मूर्ख समजून अशा प्रकारे जर या लोकांनी सरकार वागत असेल, चालत असेल आणि हे वराड घेऊन गेलं असेल, सरकारच्या तिजोरीवर डल्ला मारून, सरकारच्या तिजोरीला लुटून खर्च करून दावोसची वारी पर्यटन करत असतील तर हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मी मानतो। आपण बघितलं असेल विरोधकांच्या पोटामध्ये आता गोळा उठलेला आहे। ज्या पद्धतीने आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये विकास कामांचे प्रकल्प प्रगतीपथावर आहेत ते बघून जागतिक पातळीवरची मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या राज्यामध्ये येते आहे। या 2 दिवसाच्या दौऱ्याच्या नंतर आल्याच्या नंतर आपल्या संपूर्ण राज्याला आणि देशाला माननीय मुख्यमंत्री महोदय किती हजारो कोटींचे त्या ठिकाणी MOU करण्यात आले, करार संपन्न झाले, त्याची माहिती ती दिली जाणार आहे। आणि ती माहिती जेव्हा घोषित होईल त्याच्या आधीच यांच्या पायाखालची वाळू घसरली आणि म्हणून कुठेतरी केविलवाना प्रयत्न, बालिश बुद्धी, उलट आपल्या देशाचं आपल्या राज्याचं नाव मोठं झालं पाहिजे म्हणून काही प्लॅटफॉर्म्सवर तरी आपण राजकारण बाजूला ठेवून वागण्याची आवश्यकता असते। परंतु त्याला कुठेतरी गालबोट लागेल, आपल्या राज्याचं नाव कमी होईल। राजकारणाच्या साठी हे लोक अशा खालच्या पातळीला जात आहेत।